नमस्कार. आज मी गावरान चिकन कसं बनवायचं हे शिकवणार आहे. गावरान चिकन बनवण्याकरता लागणारं साहित्य: 1 किलो चिकन, तेल, दही, कांदा, टमाटर, आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर, कांदा लसूणची चटणी, हिरवी मिरचीची चटणी, तिखट, मीठ, स्टारफूल, विलायची, लवंग, दालचिनी, तेजपान, खोबरं, खसखस, जिरं, धणे, मिरी, तीळ आणि हळद. चिकन आपण आता मॅरिनेट करून घेऊ. तीन चमचे दही, 2 चमचे आलं लसूण पेस्ट आहे ती, 2 चमचे हिरवी मिरची पेस्ट, आणि 1 चमचा मीठ. थोडं मीठ आपण नंतर रस्स्यामध्ये घालू. हे मिक्स झाल्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूया. तोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होत आहे, तोपर्यंत आपण मसाले भाजूया. गॅस सुरू केला. त्यात थोडे तेल घातले. दोन चमचे धणे, 1 चमचा जिरे, 2 चमचे तीळ, 1 चमचा खसखस, 12-13 मिरी, 1 स्टारफूल, थोडी दालचिनी, 4-5 लवंगा आणि 5 विलायची. याला आपण छान भाजून घेऊया. आता याच्यात खोबरं टाकूया. याला थोडं तेल जास्तच लागतं. भरपूर तेलात भाजलं की छान होतं मसाला. छान ब्राऊन होतपर्यंत भाजूया. छान ब्राऊन रंगापर्यंत भाजून झालं आहे. गॅस बंद करूया आणि थंड झालं की याची पेस्ट करूया. मसाला आपला थंड झाला आहे. आता आपण याची पेस्ट करूया आणि आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकूया. आता आपण चिकन करायला सुरुवात करूया. गॅस सुरू करते. यात आपण 1 वाटी तेल घालूया. तेल आपलं छान तापलं आहे. मी मोठे 2 कांदे चिरून ठेवले होते, ते टाकूया. त्यातच ही 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकूया. आणि टमाटर टाकूया. 2 टमाटर मी चिरून ठेवले होते, ते घालते. गॅस मोठाच ठेवते आणि छान परतून घेते.
कांदा टमाटर छान परतून झालं आहे. आता हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया. याला आपण छान परतून घेऊया. चिकन आपलं छान परतून झालं आहे. आता आपण गॅस लहान करूया आणि 10 मिनिटापर्यंत याच्यावर झाकण ठेवूया. तोपर्यंत आपण इथे रस्सा करू. कढई ठेवली आहे, गॅस सुरू केला आहे. आता 1 वाटी तेल घालूया. तेल आपलं छान तापलं आहे. आता आपण तेजपात टाकूया. आणि जो वाटलेला मसाला होता ना तो टाकूया. यात अर्धा चमचा मीठ, कांदा लसूण पेस्ट 1 चमचा, पाव चमचा हळद आणि 2 चमचे तिखट. चांगलं परतून घेऊया. आणि यातच आपण खडे मसाले टाकू दे. 1 स्टार फूल, 2 वेलची, दालचिनी आणि 5 लवंगा. मसाला आपला छान परतून झाला आहे. आता यात आपण पाणी घालूया. छान उकळी आली आहे. आपला रस्सा तयार आहे. गॅस बंद करूया. आपलं चिकन पण छान शिजलं आहे. हा रस्सा आपण चिकन मध्ये घालूया. रस्सा आपण छान मिक्स करू. यात मी कोथिंबीर घालते. कोथिंबीर याला भरपूर पाहिजे. आणि आता 5 मिनिटाकरता झाकून ठेवूया. 5 मिनिटं झाले आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. चिकन तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया. गावरान चिकन तयार आहे. खूप छान रंग आला आहे. सुगंध पण खूप छान येत आहे. आता आपण याच्यावर गार्निशिंग करूया.
माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्समध्ये कळवा.